आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। खरं म्हणजे मी काल म्हणाले होते की 100 ओव्या झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी आणि गीतार्णव याच्या प्रस्तावनेची तुलना आपण एका भागामध्ये करणार आहोत। पण वाचत असताना अशी गोष्ट लक्षात आली की गीतार्णवाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना 248 ओव्यांची आहे आणि ज्ञानेश्वरीची प्रस्तावना ही केवळ 84 ओव्यांची आहे, पहिल्या अध्यायाची। आणि त्यामुळे जेव्हा दासोपंतांचे 248 ओव्या प्रस्तावनेच्या पूर्ण होतील त्यावेळेला मला वाटतं प्रस्तावनेची तुलना आपण करणं योग्य आहे। आणि म्हणून 100 ओव्या आपल्या गीतार्णवाच्या पहिल्या अध्यायाच्या झाल्या होत्या, त्याच्या पुढे आपण काही पुढच्या ओव्या घेऊया। छेदुनी अर्पिता शिरकमल दुःख ऐसे नवटे केवळ यया प्रेमानंदाचे बळ ऐसे आहे। ब्रह्मानंदाची गोडी भोगिता ययाहून थोडी अद्वैत बोधू तो आवडी सुटे जयाचिया। कशाबद्दल बोलणं सुरू आहे तर भक्तीचा जो आनंद आहे, भक्तीचा आनंद आहे त्याचं वर्णन ते करत आहेत। आनंदेची प्रनर्तन, आनंदेची प्रगर्जन, आनंदेची प्रवर्तन सेवेच्या ठाई। देवाची सेवा करताना भक्ताचा आनंद कसा आहे त्याचं वर्णन आहे ते, की देवाची सेवा करताना जो भक्त नृत्य करतो अत्यंत आनंदाने, उत्फुल्लपणे, उत्साहाने, ते नृत्य, त्यातला आनंद, जी घोषणा करतो, नामगर्जना करतो, नामघोष करतो, नामस्मरण करतो, त्यातला आनंद, आणि आनंदेची प्रवर्तन, देवाच्या कामाचं प्रवर्तन, स्वतःचं वर्तन आणि त्याचबरोबर सेवेचं प्रवर्तन, हे मोठ्या आनंदाने तो करतो, अशी त्याची अवस्था होते। आणि पुढे दासोपंत म्हणतात, छेदुनी अर्पिता शिरकमल दुःख ऐसे नवटे केवळ यया प्रेमानंदाचे बळ ऐसे आहे। आणि या प्रेमानंदामध्ये, या आनंदामध्ये त्या भक्ताचं शिरकमल जरी कापलं किंवा ते शिरकमल, त्याचं शिर, त्याचं मस्तक कापून श्री दत्तचरणावर जरी वाहिलं तरी त्याला त्याचं दुःख, त्याची कळ, त्याची वेदना काहीही जाणवत नाही, इतका प्रेमानंदाचं बळ दासोपंत वर्णन करतात। या देवाच्या प्रेमाच्या भक्तीचं बल काय असू शकतं की दुःख, वेदना, मस्तक जरी धडापासून वेगळं झालं तरी सुद्धा त्याची वेदना होऊ नये अशा प्रकारच्या आनंदाचा स्तर दासोपंतांनी वर्णन केलेला आहे। पुढे ते म्हणतात, गुणी गुण होती तन्मय रूपी रूप अभेदमय देव भक्तपण हे ज्ञेय वेगळेन निवडे। त्याच्या अगोदर त्यांनी वर्णन केलेलं आहे, ब्रह्मानंदाची गोडी भोगिता ययाहूनी थोडी अद्वैत बोधू तो आवडी सुटे जयाची। आणि ही गोडी कशी आहे, हा आनंद कसा आहे तर ब्रह्मानंदाची गोडी भोगिता ययाहूनी थोडी, देवाच्या सेवेचा आनंद, देवभक्त एकपणाचा आनंद, हा अशा प्रकारचा जो ब्रह्मानंद आहे, जो अद्वैताचा बोध आहे,
त्याच्या आवडीतून हे केलेलं प्रेम आहे. दासोपंत पुढे वर्णन करतात. आनंदे अवस्पंदे वदन, आनंदे द्रवती नयन, आनंदे स्पंदती प्राण मन उल्लासे. त्या भक्ताच्या देहाचं मनाचं जे वर्णन आहे, त्या अवस्थेचं वर्णन आहे, हे दासोपंतांनी केलेले. ते म्हणतात त्याचा देह थरथर कापतो आहे, स्पंदन होत आहे, अंगावरती पूर्ण शहारा आहे, त्याचा चेहरा, त्याचं वदन कापतं आहे, आनंदाने डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. आनंदे स्पंदती प्राण मन उल्हासे. इतका आनंद, इतका उल्हास, आनंद, ब्रह्मानंद, अद्वैत बोधाच्या एकवटीचा आनंद, म्हणजे त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या प्राणामध्ये, त्याच्या देहामध्ये, त्याच्या मनामध्ये हा आनंदच मावत नाहीये. आणि हा आनंद देहा मनात हृदयात न मावल्यानं त्याची अवस्था काय होते, तर त्याचा देह थरथर कापतोय, त्याच्या मनामध्ये उत्फुल्ल अशा कारंजे उडतायत आनंदाचे, आणि या आनंदाने त्याचा प्राणही स्पंदन पावतो आहे, त्या प्राणाचंही स्पंदन होतं आहे, अशी अवस्था त्याची होते. आणि निर्गुण ब्रह्मानंदो स्फुरे, तो अवघेनी भेद विसरे, मन बुद्धी इंद्रिय मरे स्वरूप स्थिती. काय अवस्था होते, काय स्थिती होते, त्याचं वर्णन करतात. निर्गुण ब्रह्मानंद स्फुरे. या सगुणाच्या भेटीनं, या सगुणाच्या पूजेनं, या सगुणाच्या भक्तीनं होतं काय आहे, तर निर्गुणाच्या ब्रह्मानंदाचा स्फुरण पावणारा झरा या भक्ताच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि हा ब्रह्मानंदाचा झरा निर्गुण ब्रह्माची भेट घडवणारा असतो. सगुणाची पूजा सुरू झालीये, सगुण भेटीतून हे सगुण रूप स्वरूपाची पूजा सुरू झाली. आणि दासोपंत वर्णन करतात की त्या आनंदाने, त्या भक्तिप्रेमाने होतं काय, तर निर्गुण ब्रह्मानंदाचा स्फुरणाचा भाव त्याला होतो, स्फुरण होतं. आणि त्या स्फुरणातून अवघेच भेद विसरे. जग आणि देह, मन आणि जग, आत्मा आणि परमात्मा, सगुण साकार सृष्टी, निर्गुण ब्रह्म, आपला देह, आपला प्राण, आपला जीव, आत्मा, परमात्मा, ही सृष्टी, व्यक्त होणारी सृष्टी आणि अव्यक्त ब्रह्म, व्यक्त होणारं सगुण आणि अव्यक्त निर्गुण, हे सगळे भेद, त्याचा देह, त्याची इंद्रिय, त्याचं मन, त्याचा आत्मा, त्याचा जीव, त्याचं प्राण, हे सगळं विसरून गेलाय तो. आणि हे विसरल्यामुळं झालं काय, हे सगळे भेद विसरल्यामुळे मन, बुद्धी, इंद्रिय हे मरण पावलेले, एकरूप झालेले, ते वेगळे राहिलेच नाहीयेत. मन, बुद्धी, इंद्रिय मरून गेलेले आहेत. अशा प्रकारची स्वरूप स्थिती त्या भक्ताची झालेली आहे. दासोपंत वर्णन करतात. आता हा प्रेम स्पंदू, सगुणू केवळ ब्रह्मानंदू, ययाचा होता उद्बोधू कैसे वाटे. आणि आता हा जो प्रेम स्पंद झालेला आहे, प्रेमानं स्पंदन निर्माण झालेलं आहे, ते सगुण केवळ ब्रह्मानंद, केवळ सगुण रूपाच्या ब्रह्माचा आनंद आहे. आणि जेव्हा ययाचा होता उद्बोधू कैसे वाटे, ज्या क्षणी याचा बोध होईल, हे निर्गुण निराकार ब्रह्म, हे सगुण साकार रूप, आणि या दोघांची मिळणी ज्या ठिकाणी होते ते भक्तिप्रेम. आणि हे भक्तिप्रेम कसं आहे, तर या दोघांमधला भेद
नाश करणारे. आणि जेव्हा या प्रेमाचं स्पंदन हा केवळ सगुणाचा ब्रह्मानंद निर्माण होतो, तेव्हा त्याचा बोध त्या भक्ताला होतो की सगुण ब्रह्म म्हणजे काय आणि निर्गुण रूप म्हणजे काय. सगुण ब्रह्म साकार कसं होतं आणि निर्गुण रूप व्यक्त कसं होतं, सगुण साकार कसं होतं. आणि जेव्हा हा बोध त्या भक्ताला होतो, तेव्हा दासोपंत वर्णन करतात, काय वाटत असेल त्या भक्ताला, काय मनामध्ये भाव निर्माण होत असतील, काय त्याची स्थिती असेल. तर ते पुढे वर्णन करतात, गुणी गुण होती तन्मय, रूपी रूप अभेदमय, देव भक्तपण हे ज्ञेय, वेगळे न निवडे. गुणी गुण होती तन्मय. गुणामध्ये अगुण आणि अगुणामध्ये गुण यांचा एकत्र मिलाप या ठिकाणी झालाय. म्हणजे सगुणामध्ये निर्गुण इतकं एकजीव झालंय की त्याचा न्यायनिवाडा, त्याचं वेगळं, त्याचा भेदच करता येत नाही, अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे. रूपी रूप अभेदमय. जे अरूप असणारं, निराकार असणारं ब्रह्म, जे सगुण साकार स्वरूप असणारं जे काही रूप आहे त्याच्यामध्ये मिसळलं गेलंय. आणि हे दोन्हीही रूप वेगळेच करता येत नाहीयेत. इतकं अभेदत्व, इतकं एकजीवत्व यांच्यामध्ये झालंय की सगुण साकाराला आणि निर्गुण निराकाराला वेगळंच करता येत नाही, अशी अवस्था निर्माण झाली. आणि देव भक्तपण हे ज्ञेय, वेगळेच निवडे. देवपण देवाचं आणि भक्ताचं भक्तपण हे वेगळेन निवडे. या ठिकाणी याला वेगळंच करता येत नाही, याला वेगळं निवडताच येत नाही. देव भक्तरूप झालाय आणि भक्त हा देवरूप होऊन गेलाय, अशी अवस्था दासोपंतांनी या ठिकाणी वर्णन केलेली. येथे न लगे काही विसरणे, गुणीची आनंदो भोगणे, निर्गुण ब्रह्मानंदू येणे पुरे होय. निरोधू तयाचे साधन, हा होय निरोधेची विण, की उगेची करणगण येथ नियमती. शमदमाचा तेथ वारा, तो येथ नाही अवधारा. बाह्यातरी वृत्तिविकारा, प्रेमची प्राशी. तेथे विसरोनी स्फुरावे, येथ आठवेची विरावे. ते देखे ऐके ते करावे आनंदमय. अशा प्रकारचं वर्णन, अशा प्रकारची अवस्था इतकी सूक्ष्म परीनं दासोपंतांनी मांडलेली. ही अवस्था वर्णन करताना ते असं म्हणाले की सगुण साकार एकरूप झालं. देव भक्तपण विसरला, भक्त देवपण विसरला, की वेगळं काही झालंय. देव भक्त होऊन गेला की भक्त देव होऊन गेला. त्याचं वर्णन ते पुढे करतात की येथे न लगे काही विसरणे. अशी अवस्था झालीये की दोन्ही एक झालेत आणि इथे काही विसरणं, स्मरण करणं या दोन्हीचा अभाव आहे. येथे न लगे काही विसरणे, गुणीची आनंद भोगणे, केवळ त्या ब्रह्मानंदाचा आनंद उपभोगावा इतकंच या ठिकाणी करावं. निर्गुण ब्रह्मानंदू येणे पुरे होय. निर्गुणाचा ब्रह्मानंद केवळ या आनंदाला पुरेसा आहे. आणि हा आनंदाचा जो झरा आहे, जो आनंदाचा कल्लोळ आहे, केवळ
त्या आनंदाचा स्वीकार करावा, आनंद भोगावा, इतकंच ह्या ठिकाणी करावं. निरोधूतयाचे साधन, या सगळ्या आनंदाला विरोध करू नये. हा होय निरोधेचिये विण. हा आनंद कुठल्याही विरोधाशिवाय व्यक्त होणार आहे. आतून आहे, त्याला कुठलाही विरोध नाहीये. कुठलाही अडकाठी, कुठलाही बांध या आनंदाला थोपवू शकत नाही. की उगेची करणगण येथे नियमती. आपोआप करणगण म्हणजे इंद्रिय आपोआप नियमित होतात. जी विकाराने नाही तर सत्कृती करत राहतात. उत्फुल्ल होऊन आनंदाने ज्या कृती या इंद्रियांच्या हातून इंद्रियांच्या द्वारा घडतात, या इंद्रियांच्या द्वारा घडणाऱ्या कृती ही स्वतः इंद्रियच त्याचं नियमन करतायत. त्याला कोणी नियमन करावं असा कोणी इथे उरत नाहीये. आणि येथे विसरोनी स्फुरावे. जग विसरून जावं, आपोआप विसरून जावं आणि स्वतःहून स्वयंपूर्ण स्वयंभूपणे आपल्या मनातून, देहातून, वाणीतून, काये वाचे सगळ्या इंद्रियांच्या मधून केवळ त्या देवतेचं, त्या दैवताचं केवळ स्फुरण व्हावं. येथे आठवेची विरावे. कुठलाही प्रापंचिक आठव आपोआप विरून जावा, जिरून जावा, असं ते स्फुरण असावं. देखे ऐके ते करावे आनंदमयी. जे श्रवण करू, जे पाहू, जे बघू, ते सगळं संपूर्ण आनंदमय करत जावं. इतकं त्या देवाचं प्रेम, त्या देवाविषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून ते प्रेम कसं असावं याविषयीचं त्यांचं विश्लेषण मध्ये थांबवू नये या विचाराने मी असा विचार केला की एकूणच ज्ञानदेवांनी केलेली जी प्रस्तावना आहे ती 84 ओव्यांची आणि दासोपंतांनी केलेली जी प्रस्तावना आहे ती 248 ओव्यांची. एकूण दासोपंतांची ही प्रस्तावना पूर्ण झाल्यानंतर आपण दोन्हीही प्रस्तावनांचा तुलनात्मक विचार करून आपण गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या भाष्याकडे वळणार आहोत. आज त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आपण पुढे प्रास्ताविकाचं केलं. आज या ठिकाणी थांबते आणि उद्या पुढचा भाग आपण बघूया. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.